अनुवाद प्रकरण 18. याजक आणि लेवी यांचे वाटे. लेवीय याजकाला म्हणजे लेव्याच्या सर्व वंशाला इस्रायल लोकांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळणार नाही. परमेश्वराला अर्पावयाची हव्ये व त्यांच्या हक्काचे असेल ते त्यांनी खावे. त्यांच्या भाऊबंदांबरोबर त्यांना काही वतन मिळावयाचे नाही, पण परमेश्वराने त्यांना सांगितल्याप्रमाणे तो स्वतःच त्यांचे वतन आहे. गाई बैलांचा यज्ञ असो की शेरडा मेंढ्यांचा यज्ञ असो, तो करणाऱ्या लोकांकडून याजकाला हा हक्काचा वाटा मिळावा. म्हणजे फरा, दोन्ही गालफडे आणि कोथळा लोकांनी याजकाला द्यावेत. तुझे धान्य, नवा द्राक्षारस व तेल ह्यांचे प्रथम उत्पन्न आणि मेंढरांची प्रथम कातरलेली लोकर तू त्याला द्यावी, कारण त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यास हजर राहावे, म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या सर्व वंशातून निवडून घेतले आहे. इस्रायल लोकांच्या एखाद्या नगरात राहणाऱ्या कोणा लेव्याला परमेश्वराने निवडलेल्या स्थानी जाण्याची इच्छा झाली तर त्याने जावे. परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्या नावाने सेवा करावी. त्या सर्वांना अन्नाचा वाटा सारखा मिळावा. पितृधन विकून जे काही मिळेल ते त्याचे आहेच. परराष्ट्रीयांच्या रीतिरिवाजांविरुद्ध ताकीद. तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करावयाला शिकू नको. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुन मुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करीतो त्याचा परमेश्वराला वीट आहे, आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या पुढून घालवून देत आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्विकतेने वाग. ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस ती शकुन मुहूर्त पाहणाऱ्यांचे आणि चेटूक करणाऱ्यांचे ऐकणारी आहेत, पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही. मोशेसारखा दुसरा संदेष्टा देण्याचे परमेश्वराचे वचन. तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करील. त्याचे तुम्ही ऐका. होरेब डोंगरापाशी मंडळी जमली होती. त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्यापाशी तू विनंती केली होती त्याप्रमाणे होईल. तू म्हणालास, माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो, पडला तर मी मरेन. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, हे लोक म्हणतात ते ठीक आहे. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदातून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकावयाचा नाही त्याला मी जाब विचारेन. पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलावयाची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल, अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल. अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे असा विचार तुझ्या मनात आला तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे. तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे, तू त्याची भीती बाळगू नको.